हो पंत, हा निरोप आला तातडीनं या. होतो तसा आलो. अहो माझी तीच सर, मलाही निरोप आला निघा म्हणून. मी तुम्हालाही माहित नाही का बोलवली. अहो नाही ना, आता तातडीने बोलवलंय, निघूया चला. चला. कवड्यांची माळ. पंत, तुम्हाला माहिती आहे ना, ही कवड्यांची माळ म्हणजे आई जगदंबेचं देणं आणि भोसले कोळीचं लेणं आहे. जी, शहाजी राजांनी नवरात्रीत 9 दिवस ही माळ गळ्यात धारण केलेली आम्ही पाहिली आहे. एकदा का माळ गळ्यात धारण केली की काटेकोरपणे राहावं लागतं, वागावं लागतं. पर ही माळ हित म्हणजे हा वारसा आता शोभनपर्यंत आलेला दिसतोय. त्यांच्या गळ्यात ही माळ शोभून दिसेल. हो, शोभून दिसे. मध्या की शिवबसनी. ही कवड्यांची माळ दिली जात नाही, मिळवावी लागते. मिळवावी लागते म्हणजे? हे भोसलाई लेणं असं मागून मिळत नाही, ते कमवावं लागतं, त्या योग्य व्हावं लागतं. आऊसाहेब, आम्ही त्या योग्य हो. शिवबा, हो, काय करावं लागेल आम्हाला? या. शिवबा, त्यासाठी तुम्हाला आशा, विश्वास, आशीर्वाद, लोकमान्यता आणि निष्ठा ह्या मिळवून आमच्या समोर सादर कराव्या लागतील. आशा, विश्वास, आशीर्वाद. आशीर्वाद आणि निष्ठा आणि लोकमान्यता. परंतु या गोष्टी मिळणार कुठं? 12 मावळात. 12 मावळात? बाजी काका तुमच्या बरोबर येतील, पण 12 मावळातून या गोष्टी तुम्हाला मिळवायच्या आहेत आणि आम्हाला आणून दाखवायच्या आहेत. घ्याल ही जबाबदारी? घेतली. परंतु राणीसाहेब, हे सगळं किती दिवसात आणायचं? 5 दिवसात. 6व्या दिवशी या सर्व गोष्टी आमच्या समोर असल्या पाहिजेत. आम्ही प्रयत्न करू, आणू आणि ही जबाबदारी पूर्ण करूच. जबाबदारी तर पूर्ण करायचीच आहे, पण काही अटी पाळून. अटी? तुम्हाला तुमची ओळख लपवावी लागेल. तुमच्या अधिकारांचा तुम्हाला वापर करता येणार नाही. गळ्यातली, कानातली आभूषणं काढून ठेवावी लागतील. आणि 6व्या दिवशी या गोष्टी आमच्या समोर नसतील तर हे भोसलाईचं लेणं धारण करण्यासाठी तुम्ही योग्य नाही, म्हणून ही कवड्यांची माळ महाराजांकडे बंगळूरला माघारी परत पाठवण्यात येईल. राजा साहब दरबार से आमीन के लिए खलीता भेजा गया है और खलीते पर खुद आली जान ने अपना मेहंदी भरा पंजा उठाया है. हा झाला मायना. मजकूर आमीन को ताकीद दी है कि रानी साहब और शिवाजी राजे से तमीज से पेश आए. अब तो खुश है ना आप? वैसे हम खुश हैं, पण कसं आहे खान साहेब, आपल्यापेक्षा आपलं कुटुंब जास्त महत्वाचं, बरोबर? बिल्कुल.
चलिए शतरंज खेलते हैं। जी जरूर। चलिए, लेकिन आपके लिए एक शर्त है। शर्त? आमच्यासाठी? हाँ, आगे से रानी सरकार और शिवाजी राजे ऐसी कोई हरकत न करे जिससे बादशाही दरबार को तकलीफ हो, और अमीन नजर उठा के भी नहीं देखेगा। वाह खान साहेब, बुद्धिबळाचा पट तुम्ही मांडलात, पण डाव मात्र आदिलशाह बादशाहनं खेळला. आऊसाहेब, आम्हाला आशीर्वाद द्या. यशस्वी भव. आऊसाहेब, आम्ही भोसलाई लेणं धारण करूच. आशा, निष्ठा, लोकमान्यता मिळवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. येतो आम्ही. शिवबा, अजून एक गोष्ट. बोला आऊसाहेब. तुम्ही हे भोसलाई लेणं, कवड्यांची माळ हे प्राप्त करणारच आहात, खात्रीने. पण तोपर्यंत आम्ही तुमच्याशी बोलणार नाही, कोणतेही मार्गदर्शन करणार नाही. आऊसाहेब, आम्हाला आजपासून आऊसाहेब म्हणायचं नाही, म्हणजे आम्ही या काळात तुमच्या आऊसाहेब नाही. ही शर्त थोडी जाचक आहे. याची कल्पना आहे आम्हाला, आणि त्यातूनही जर तुमची ओळख जाहीर झाली तर तर त्या माळेवरचा अधिकार तुम्ही गमवाल. आऊसाहेब, ती माळ घालायची असेल तर स्वकर्तृत्वावर, स्वहिमतीवर. आजपासून तुमच्या परीक्षेचा काळ सुरू होतो. हे समज माझ्या डोसक्याच्या बाहेरचं आहे. काय झालं बाजी काका? एवढी अवघड कसोटी असते का कधी? एवढी अवघड परीक्षा? बर, परीक्षा अवघड तर अवघड, पण ज्या गोष्टी आणायच्या आहेत त्या बी अवघड. म्हणजे बघा, आशा, विश्वास, आशीर्वाद, अहो कुठं सापडाव्यात या गोष्टी? असू नका पंत. बरं, या 12 मावळात आणायचे, पण तिथं सांगायचंच नाही कोणाला आपण कोण, ओळख नाही पटली पाहिजे. अहो काय म्हणावं राणी सरकारांना? अहो हसताय काय पंत? हा, इथं डोक्याचं खोबरं होतंय माझ्या. बाजी काका, तुम्ही डोक्याचं खोबरं करून घेऊ नका. अहो नाही कसं म्हणताय? बाजी काका, गोष्टींचा अर्थ शोधा, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. मी शिपाईगडी हाय, तलवार काढली, मुंडकं मारलं, हे समज माझ्या डोसक्याच्या बाहेर आहे. कसं आहे बाजी काका, राजाला बघण्याचं नशीब सगळ्यांना लाभतं, परंतु राजाला घडताना बघण्याचं भाग्य नाही लाभत. तुम्हाला आणि आम्हाला ते भाग्य लाभणार आहे. म्हणजे आदर्श राजा तोच ज्याच्याकडून प्रजेला कल्याणाची आशा असते, तो आपलं रक्षण करेल असा प्रजेला विश्वास वाटतो, आणि अशाच राजाला प्रजा आशीर्वाद देते. आशीर्वाद का देते? कारण प्रजेला निष्ठा असते त्या राजावरती, आणि या सगळ्या गोष्टी ज्या राजामध्ये असतात तोच लोकमान्यता प्राप्त करतो. जी राणी साहेबांनी लई लांबचा विचार केलेला आहे. शहाजी राजांनी आखलेला डाव आहे हा, आणि राणी साहेबांची याला संमती आहे. अहो म्हणून ते पुण्याला येणं, पुण्याहून खेडबाऱ्याला जाणं, खेडबाऱ्याहून आता मावळ, खूप मोठी योजना आहे ही. आलं ध्यानात. पर पंत, म्हणजे आता आपल्याला कंबर कसून उभं राहावं लागणार तर. फरमान फरमान आया है, देखो मौत का फरमान आया है. किसके मौत का फरमान हुजूर?
किसके मौत का पहचानो खंडू जी। तुमच्या हाँ? तुमच्या शत्रूच्या हाँ पढ़ो। शाहजी राजे की बीवी जीजाबाई खेड़ बारे में आ पहुंची है। आदिल शाही के लिए यह अच्छी खबर नहीं है। उस पर हर वक्त हर पल कड़ी नजर रखी जाए। अगर उसने कोई गैर वाक़ा किया तो उसका मुलाहिजा न रखे, ये हमेशा याद रखे। आदिल शाही के खिलाफ कोई बगावत करे तो उसे सजाए मौत मिलती है। मला तर वाटतंय हुजुरांची नजरच काढावी। तर इतके खुलेआम इजाजत दिले पातशाने, हे काय साधं काम आहे का? हा? खंडू जी, फाल्गुन, तुम दोनों एक ही काम करना। उन दोनों पर कड़ी नजर रखना। रख ली। कहाँ जाते क्या करते सबकी खबर देना। दिली दिली दिली। हिक। जीजाबाई, मैं अमीन तुम्हारी बगावत मिट्टी में मिलाने के लिए बीजापुर से यहां आया हूं। हिक। राम राम बाबा। कशाचा राम राम बाबा, सगळं रामच निघून गेलाय। हे काय झालं? काय सांगू बाळा तुला, माझी 2 खिल्लारी बैल होती, ती आमीनच्या माणसाने येऊन पळवून नेली। मी लई हातपाय जोडले रे, इनवण्या बी केल्या। आता काय करू, शेत बी नांगरायचं राहिले, कसं नांगरू? बाबा मी तुम्हासनी मदत करतो। मी तुम्हासनी तुम्हाला तुमची ओळख लपवावी लागेल। तुमच्या अधिकारांचा तुम्हाला वापर करता येणार नाही। मी तुम्हासनी मदत करतो। काय मदत करणार आहेस? बैल देणार? बैल नाही पण नांगरणी नक्कीच होईल तुमची। अहो अरे ये जरा इथं। अहो, काय करताय सा? लय लांब जायचंय आपल्याला, आपलं काम पण वेगळं आहे। चला लवकर। काका या म्हातारबांना अशा अवस्थेत सोडून आम्ही नाही येऊ शकणार। मग काय करणार? काहीतरी करायलाच पाहिजे। बर मग निदान आम्हाला तरी मदत करू द्या। नाही काका, शब्द आम्ही दिला आणि तो पूर्णही आम्हीच करणार। या म्हातारबांचे अश्रू बघून आम्ही पुढे नाही येऊ शकत। हे बघा, हे असं आहे शिवबांचं। हे असं करत राहिले तर कशी माळ मिळणार? बाळाजी, चिमणाजी, काय झालं? शिवबा कुठे आहेत? त्यांना पाठवा ना आमच्या सोबत खेळायला। मला म्हणाले की आज आपण भोवरा भोवरा खेळूया, म्हणून त्यांच्यासाठी हा भोवरा शोधून आणला। सांगा ना कुठे आहेत? ते आता बाहेर गेले, ते आले की तुमचा निरोप देईन मी त्यांना। ठीक आहे।
आमच्या शिवबांचा वेगळाच खेळ सुरू झालाय. झाली नांगरणी. सोड. हो. खाली ठेव शिवाळा. दमानं. बाबा घ्या. अगदी देवासारखा धावून आलास बघ. तू आला नसतास तर काय झालं असतं. तुझं लई उपकार झालं माझ्यावर. उपकार कसलं बाबा? एकमेकांच्या येळ्याला उपयोगी पडलं पाहिजे. तो जमाना राहिला नाही आता लेकरा. आता इथं कोण कुणाला मदत नाही करत. नुसतं लांबनं मजा बघतात. काय पाहुणं, खरं आहे ना? वय वय खरं आहे. कोण म्हणायचं आहे? लेकरू तुमचं? नाही, भाचा आहे, बहिणीचा ल्योक. मोठी जाण आहे बघा. हो, ऊर फुटुस्तवर नांगर वडला. पोरा, तुझं उपकार या मातीत मिसळलं बघ. तुझ्या घामाचं टपोर थेंब या मातीतनं मोती बनवून कणसावर लगडत्याल बघ. येऊ का बाबा? लेकरा, काय देऊ तुला? आणि तसं बी शेतकऱ्याकडे देण्यासारखं काय असते? पर शेतकऱ्याकडे असते जगण्याची आस. ती घेऊन जा. आणि हा, हे माझ्या कुलदैवताचा तैत आहे. ठेव तुझ्याजवळ. बांध 2 दिवस गड्यात. आलात? उत्तम. कुठपर्यंत दौड झाली आज? अहो, दौड कसली राणी साहेब, कोंढणपुराच्या बाजूलाच होतो. पूर्ण दिवस? हो. पुढे का नाही गेलात? अहो, कच्च पुढं जातोय. तिथं एक शेतकरी रडत बसलेला. त्याचं खोंड हाशमांनी नेलेलं. नांगरणी राहिली होती. शिवबांना आली दया, अख्ख शेत नांगरून दिलं. मग? अहो, मग काय, ज्याच्यासाठी जायचं होतं ते राहून गेलं. माफी असावी, पण आम्ही रिकामी हाती आलो. आता असं थांबू नका. 5 दिवसातला 1 दिवस असाच वाया गेलाय. अहो, वाया गेला म्हणजे? शिवबा केवढं जमलं. वरून रणरणत ऊन, खाली मातीच्या ढेकळ आणि या घामाच्या धार. आणि मिळवलं काय? तोंड भरून आशीर्वाद मात्र मिळवला. तो शेतकरी म्हणलं देखील. शेतकऱ्याकडे देण्यासारखं काय असतं बाबा? त्याच्या जगण्याची आस. तीच देतो तुला. आता मला सांगा राणी साहेब, अहो, ही काय बोलणं झालं का? ही गोष्ट देणाऱ्यानं द्यावी कशी आणि घेणाऱ्यानं घ्यावी कशी? शिवबा, दमला आहात. या तुम्ही.
हुजूर तिथे तिथं राहिली असाल हा. का ते हा. कशाला कशाला हुजूर किती उदार हुजूर किती उदार. एक पहले खबर 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 कुठे काय हुजूर सकाळपासून खेळपाड्यामध्ये बसून होतो मी. त्या देशपांडेच्या वाड्यावरून 4 चक्रा झाल्या माझ्या. फिर 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 फिरलो आणि मग दमलो. मग समोर पिंपरीचं झाड दिसलं त्याच्यावर जाऊन बसलो. ना जिजाऊ दिसली ना शिवबा दिसला. दिन भर दिखाई नहीं दिए नाही ना हुजूर. तो फिर कुछ गड़बड़ है. जाओ जाकर पता करो ये जीजाबाई का लड़का कहाँ जाता है क्या करता है पता करो. आता सकाळी दिस उजेडायलाच मी खेडबाऱ्यात जाऊन बसतो. एका कवड्याच्या माळेपायी केवढा सायास करावा लागतोय हो शिवबांना. अहो कुठे गेले सायास? मोकळ्या हाती तर आलेत. मोकळ्या हाती आले पर काम केवढं केलंय शिवबांनी. शेत नांगरून दिलं असं ऐकलंय. अहो शेतकरी केवढा खुश झाला नाचायच लागला. दुसऱ्या बाजूला माझा जीव मात्र कासावीस होत होता. पायाला फोड आला असणार शिवबांच्या. अहो येणारच. सवय कुठे शोभाना? अहो सवय तर नाहीच. त्यात मातीची ढेकळ त्यात चालायचं केवढं जिकिरीच. पायाची साल्ट निघाली असणार आणि नांगर ओढून ओढून तर छाती बी भरून आली असेल. अहो चांगला माणूस तो घाईला येतो. नांगर चालवायच्या म्हणजे केवढी ताकद मोठी ओढ लागते. लेकरू जेवलं देखील नाही हो. नाही म्हणजे त्या शेतकऱ्याकडे काही नव्हतंच. माझा जीव मस्त तुटतोय हो. पर करावं काय. कुठं गावात वस्तीत जाऊन जेवून यावं तर शिवबाला झाकायचं कसं. नाही तुमचाही उपवास झाला तर ते झालंच हो. पण आपण आपली भूक मारू शकतो. या वयात भूक निघत नाही हो. पर एका शब्दानं बोललं नाही लेकरू मला. पंत एक मोठा प्रश्न पडलाय मला. बोला की. नाही आऊसाहेब एवढ्या कठोर कशा हो? अहो त्या कठोर आहेत वरवर. आत त्यांच्या मायाच आहे. असल पण आता त्यांना कसं सांगा हो शिवबाच्या यात्रा. न बोलता कळतं त्यांना. तुम्ही मारे माझी समजूत घाला पर खरं सांगू. अहो ही कवड्यांची माळ आता नाही घातली गाळ्यात तर काय होणार आहे हो. तुर्तास शिवबांना जाणतं होऊ द्या. अहो मग गाळतील की भोसल्यांचं लेणं गळ्यात. आत्ता पातूर ही कवड्यांची माळ परत जाऊ दे बंगळूरला शहाजीराजांकडे. बोला तुम्ही राणी साहेबांशी. चल सरजा चल वड सरजा चल लाव वाजून चोर. शेतकरी बाबा लाव वाजून चोर. सरजा चल लाव वाजून चोर. वड लाव वाजून चोर. चल सरजा.
बाळराज, अहो शिवराज, अहो चला की. अहो दिवस आलाय डोक्यावर, जायला हवं आपल्याला. शिवराज कुठे आहेसा? कोण हवंय आपल्याला? बाजी काका. अहो बघा, तुमच्या शर्तीमुळं हा अवतार झालाय आमचा. पण तरी आताही शोभून दिसताय. अहो कुठं आहेत राज, निघाय हवं. शिवराज, अहो चला, लय वेळ झाला. हो, निघालोच आम्ही. या लवकर, चला. हे माझ्या कुलदैवताचा तैत आहे. आता मी आय आय आय, मेलो मेलो मेलो. अरे काय रे पडलो. अरे काय असं खेळता का रे? अरे लागली ना मला विटी. हे टेंगुळ आलं म्हणून वाचलो. तुमची विटी देणार नाही मी आता. द्या ना आमची विटी. द्या हो, विटी द्यायची. अरे माझा डोळा फुटला असता तर काय भरून दिला असतं का? नाही देणार विटी. कोणी मला सांग आधी, ती विटी कोणी? विटी मारणारा कुठं आहे तो? लपलाय काय कुठं? अहो नाही हो, आम्ही दोघंच आहोत. दोघेच याडा समजतो का मला? 3 जण असता तुम्ही रोज. कोण? शिवबाराजे. आता कसा बोललास? शिवबाराजे कुठं आहे तो? लपून बसलाय काय? शिवबाराजे कुठं आहे तो? लपून बसलाय काय? नाही, ते तर कालपासून नाहीतच इथं. कालपासून नाही? कुठे जातो मग? खोटं सांगायचं नाही, विट्टी देणार नाही मग. अहो खरंच, शिवबा कालपासून खेळायला येतच नाहीत. येत नाही? नाही नाही, तो भांडतो का तुमच्याशी? करडीचा डाव खेळतो? नाही नाही, रडीचा डाव नाही खेळत, पण मुळात ते येतच नाहीत. असं इथं येत नाही हो? मग आता मला सांगा, तो इथं येत नाही तो कुठं जातो? अहो ते बाजी काकाजवळ सकाळचेच बाहेर जातात. बाजी काका बरोबर जातो. अरे कमाल आहे. इथं हे चांगले एवढे मित्र सोडून तो तिथे बाजी काका बरोबर कशाला जातो? सांग मला. काल कुठं गेला होता तो? माहित नाही. आज कुठे जाणार आहे तो? कुठे जाणार म्हणजे कोणत्या खोऱ्यात जाणार? वेळवणचं खोर आहे, रोहितचं खोर आहे, तसं काही निश्चित नाहीये. नाही साहेब, शिवबांवर आहे. ते म्हणतील त्या दिशेला जाऊ. बाळराज, लय उशीर झाला. आपण पोचाय हवं होतं येवाना. चला लवकर. हो, झालंच. काय शोधताय? काय हरवलंय का? कट्यार हवीये? अहो एक ज्यादा आहे माझ्याकडे, देतो. चला. नाही नाही, कट्यार नाही. हे माझ्या कुलदैवताचा तैत आहे. ठेव तुझ्याजवळ. आम्ही आलोच. राणी साहेब, अहो काय हे? काय झालं? कसली परीक्षा घेताय?
आम्ही कुठे परीक्षा घेतोय? वा, ते काय शोधतायत तुम्हाला माहितीये, पण तरी सांगत नाही आहात. नाही, आम्हाला खरंच ठाऊक नाही. अहो नाही कसं, सगळं जाणून आहात तुम्ही. लेकराला धर चालता येत नाहीये, पायाला फोड आलेत त्याच्या. कल्पना आहे. अहो निदान काल काय दिव्य केलं हे तरी विचारायचं. पाठीवरून हात फिरवायचा, मायेनं जरा विचारायचं. जरूर विचारू. कधी? आमची अट पूर्ण झाल्यावर. तोवर आम्ही बोलणार नाही. बर, विचारायचं राहू दे. अहो निदान कौतुक तरी करा. जगराहाटी आहे बाजी काका. कौतुक परिश्रमांचं होत नाही, कौतुक यशाचं होतं. कवड्यांची माळ, भोसले कुळीचं लेणं तू, भोसले कुळीचा खरा दागिना तू. 64 कवड्यांची माळ तू, आई जगदंबेचे वाण तू. तुझा फेरा गळ्याभोवती असला तर मन कुठल्याही फेऱ्यात अडकत नाही असं म्हणतात. वाडवडिलांचा तसा बोल आहे. आमच्या कुळीच्या पराक्रमाची तू दास्तानही आहेस, म्हणून आमचे चित्त तुझ्यात एकवटलेले आहे. तुला धारण करण्यासाठी, गळ्यात घालण्यासाठी आम्ही फार आसुसलोय, परंतु इतक्या सहजासहजी तुला आम्ही धारण करू शकत नाही. त्यासाठी प्रथम आम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागणार. आम्ही सिद्ध करूच आणि तुला परिधानही करू. त्यासाठी आम्ही वाटेल ते करू, कितीही मोठे दिव्य करू, वाटेल तेवढे कष्ट करू. दर्याखोऱ्यांची, ऊन वाऱ्यांची कसलीही पर्वा करणार नाही. पायाला कितीही फोड येऊ देत, पायाला कितीही काटे टोचू देत, पण आता माघार नाही. बाजी काका, हे असं कवड्यांच्या माळेशी बोलून कार्यभाग साधणार नाहीये, हो ना? वय वय, ही माळ मिळवायचा, गळ्यात घालण्याचा अधिकार हवा असेल तर त्यासाठी आशा, आशीर्वाद, निष्ठा, लोकमान्यता ह्या मिळवाव्या लागतील. असंच ठरलं होतं ना आपलं? होय तर, यस ठरलं होतं. अहो मग कधी निघणार तुम्ही? दिवस वर आलाय. हे असं रेंगाळणं बरं नाही. निघतो, पर नेमकं फिरायचं कुठं? नाही म्हणजे तुम्ही सांगितलेल्या गोष्टी मिळणार कुठं? मावळात. आणि मिळवणारा कुठेही मिळवेल. लेकरा, काय देऊ तुला? आणि तसं बी शेतकऱ्याकडे देण्यासारखं काय असते? पर शेतकऱ्याकडे असते जगण्याची आस, ती घेऊन जा. हे माझ्या कुलदैवताचा तैत आहे, ठेव तुझ्याजवळ. शेतकऱ्याची आस हीच आशा. याचा अर्थ आऊसाहेबांनी सांगितलेली आशा आपल्याला मिळाली. ताईताच्या रूपाने ती त्याने आपल्या गळ्यात बांधली होती. पण आपण झोपल्यानंतर आऊसाहेबांनी ती आशा या इथं ठेवली.
याचा अर्थ आपण झोपल्यानंतर रावसाहेब आपल्या महालात आल्या होत्या? हो, आल्या होत्या. कदाचित त्यांनाही झोप नाही. आपले पाय दुखत होते. सकाळी आंघोळ करण्यापूर्वी आपले पाय पिवळे होते. आलं लक्षात. आऊसाहेबांनी जागरण करून आपल्या पायाला हळद लावली. हो, हळद लावली म्हणून आज आपली वेदना शमली. आपले पाय दुखत नाही ते आऊसाहेबांच्यामुळे. आऊसाहेब, तुम्ही बोलला नाहीत, पण तुमच्या स्पर्शातून आम्हाला तुमची माया समजली. मिळणार बाजी काका, सगळ्या गोष्टी या 12 मावळातच मिळणार आणि आम्ही त्या मिळवणारच. राजा साहब, आजकल मुस्तफा खान के हवेली पर जासूसों का आना जाना बहुत बढ़ गया है. वजीरच सल्तनतीचे त्यांना ह्या असल्या सगळ्या खबरा ठेवाव्याच लागतात. हाँ, लेकिन वो रानी साहब की खबर जरूरत से ज्यादा रख रहे हैं. मतलब? चर्चा है कि रानी साहब पुणे के बाद अब 12 मावड़ में बगावत की बीज बो रही हैं. किसने कहा ये आपसे? चर्चा है कि शोभा राजे घर में कम और मावड़ में ज्यादा दिखने लगे हैं. तो इसमें कौन सी बड़ी बात है खान साहब? 12 मावळ, पुणे, परगणा, सुपे ये हमारी जागीर है आणि शिवबा हे जागीरदार पुत्र आहेत. और दूसरी बात, राणी साहेब खेडबाऱ्यात आहेत कारण रांझे गाव हे त्यांच्या खासगी खर्चासाठी लावलं आहे. और कुछ? राजा साहब, आप तो खफा हो गए. खफा होऊ नये तर काय करू? या बादशाहच्या मर्जीतली माणसं आमच्या कुटुंबावर नजर ठेवण्यात हम वाकिफ हैं. राजा साहब, और ये हमें बर्दाश्त नहीं. राजा साहब, सब कुछ पता है मुझे, लेकिन डर भी तो लगता है मुझे. कैसा डर खां साहब? मियां अमीन का. वो मौके की तलाश में होगा. क्या करेगा वो? कुछ भी कर सकता है. मैं इतना ही बताता हूं, आप क्यों जोखिम उठा रहे हो? जोखीम? राणी साहेब आणि शिवबा तिथल्या लोकांना जगण्याचं बळ देत आहेत, यात जोखीम कुठून आली खां साहेब? राजा साहब, मुझे इतना ही पता है कि आप छोटे बच्चे की जिंदगी दांव पर लगा रहे हैं. ख्याल रखिए. खुदा हाफिज. तो सुबह सुबह बाहर निकलता है वो. जी हुजूर. बाहर निकलते वक्त कोई देखता नहीं उसे? नहीं ना हुजूर. और बच्चों के साथ खेलता तक नहीं? बिलकुल नाही हुजूर. मी तिथे गेलो होतो तेव्हा बाबूजी मुदगलाची पोरं विटी दांडू खेळत होती. त्याची विटी मला लागली पण टेंगुळ आलं होतं. आता गेलं. पण हुजूर, मी तिथून नेटानं उभा राहिलो, हल्लो नाही तिथे. म्हटलं आता खबर काढायची म्हणजे काढायचीच, आणि काढली ना. मतलब शाहजी का छोकरा पूरे 12 मावल में घूमता है? अलबत हुजूर, अलबत. फल्गुन, जी हुजूर. उसका हुलिया रंग रूप अपने सारे चौकी पहरेदारों को बता देना. जी हुजूर. उसके उम्र की सभी बच्चों की अच्छी तरह से तहकीकात करना. बिल्कुल हुजूर. उस शाहजी का छोकरा इस पहाड़ी इलाके में हाथ लग गया तो छोड़ना नहीं, वही मसल के रख देना. ते ओघानं आलंच हुजूर. बस हमें ऐसे मौके की तलाश है. राणीसाहेब, राणीसाहेब, शिवबा कुठे आहे?
ते बाजी काकांबरोबर रोहिड खोऱ्यात गेले. काय? ताबडतोब निरोप पाठवा, त्यांना लगोलग माघारी बोलावून घ्या. काय झालं पंत? राणीसाहेब, प्रथम शिवबांना बोलावून घ्या. मी हात जोडतो, वेळ दौडू नका, प्रत्येक क्षण मोलाचा आहे. अहो पण झालंय काय पंत? मी आमीननं खंडोजी व कुलकर्णी ह्या त्याच्या 2 माणसांना शिवबांच्या मागावर सोडलाय. काय? हो, खबर पक्की आहे राणीसाहेब. ते दोघं शिकारीचा माग काढावा त्याप्रमाणे शिवबांच्या मागे लागलेत. त्यात अमीनचा काही भरवसा नाही, तो कधीही दगा करू शकतो. मी असं करतो, तातडीनं आपली विश्वासू माणसं धाडतो. थांबा, काही करू नका. राणीसाहेब, शोधणारे शोधतीलच, आत्ताही आणि नंतरही. ते किती सावधगिरी बाळगतायत हे आपण बघूया. परंतु राणीसाहेब, हे जीवावरती बेतू शकतं आणि आपण आपल्याच पोराला आगीमध्ये ढकलतोय. आम्ही सोन्याच्या भट्टीत टाकतोय असं समजा. ताऊन सुलाखून तर बाहेर यावंच लागेल. परंतु तरीही प्रसंग आला तर 12 मावळ शिकताना, ओळख करून घेताना मावळातील शत्रूला चकवणंही त्यांना जमायलाच हवं. खरं 52 कशी सोनं असेल तर ते उजळून निघेल. सगळ्या कसोटींवर उतरायचं असेल तर भिवून आणि घाबरून चालणार नाही. चल चल चल, निघ निघ आणि माझं कर्ज पहिलं फेड. सावकार, यंदा पीक पाणी काय नाही ना, आता तू कुठून देऊ मी? ए सगळं ऐकलंय मी तुझं. हे बघ, मला तुझं घर नको, तुझं शेत नको, आणि असेल तुझ्याकडे तर सोनं आण. घरात फुटका मणी पण नाही, सोनं कुठलं देऊ? सोनं नसेल पण सोन्यासारखं काहीतरी असेल ना घरात. काय सोन्यासारखं? सोन्यासारखी लेक आहे ना तुझी, तिला घेऊन ये उद्या. आता तीच तुला वाचवेल, म्हणजे तुझं कर्ज सगळं फिटेल व्याजासहित. मग काय करायला लागेल? चल ये इकडे इकडे. हे बघ, हे माझ्या अंगणात जे काळे आणि पांढरे दगड आहेत ना, याच्यातला हा काळा आणि हा पांढरा, हे जे 2 दगड आहे ते हे माझ्या बटव्यात असे ठेवायचे. हा, मी बटव्यात हे ठेवले की सगळ्या पंचांच्या साक्षीनं तुझ्या लेकीला या बटव्यात हात घालून एक दगड बाहेर काढायचा आहे. तिने जर काळा दगड बाहेर काढला तर तुझं सगळं कर्ज माफ. पांढरा दगड काढला तर? पांढरा दगड काढला तर तुझी लेक हुजुरे अमीनला भारी किमतीत विकणार आणि माझी कर्जाची रक्कम घेणार. उरलेली रक्कम तुझी तुला परत. मला व्यवहारात खोटेपणा चालत नाही. आणि हे बघ, उद्या सकाळी तुझ्या सोन्यासारख्या लेकीला घेऊन ये. आणि एक, गाव सोडायचा प्रयत्न करू नकोस, पाळत राहील. काय? निघ आता. गावाला ओ गावाला. हा, कोण? अहो काय पाहिजे तुम्हासनी? म्हणजे एक असा म्हातारा उच्चाला जाडजुडसा, अगं फेंदारलेल्या मिशा असलेला माणूस, आणि त्याच्याबरोबर पोरसावदा पोरगा, गोरा सरळ नाकाचा, दिसायला द्या ना. बघितला का कुठं? तरान पोरगा? हा, वय वय, दिसलं 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 कुठं? गावातल्या चौकात होती उभी. या तुम्ही. चौकात? शोभा, अहो एका दगडाने नशीब जोकायचं म्हणजे आजबच कारभार आहे की समजा. तो सावकार बनेल वाटतोय आम्हाला.
अहो बनेले लबाडे, पण मुखवटा मात्र साळसूतपणाचा घेतलाय. परंतु समजा त्या शेतकऱ्याच्या मुलीनं त्या बटव्यातून काळा दगड काढला तर तो सावकार ते कर्ज माफही करेल. हा करतो म्हणालाय, पण सर्व पुन्हा दैवाधीनच की हो. अहो त्या मुलीची काय अवस्था असेल, त्या समध्या लोकांपुढ्यात तिच्या घरच्यांची काय अवस्था होत असेल, विचार करा. म्हणजे सगळंच बनाव असणार तर. आता तर काय हो, म्हणजे बघा, अगोदर त्या माणसाच्या डोक्यात दगड टाकायचा, त्याच्यानंतर बाटव्यातून दगड काढायला सांगायचा. समजा बोंगळ कारभार आहे. अडवणूक नडवणूक सडवणूक समद चालू आहे त्या आमीनच्या कृपेनं. देवा, तुला समजा खरं खोटं ठाव आहे देवा, पण तू तरी कुठे खराच्या बाजूने उभा राहतोस. तुला साक्षीला ठेवून आता हा शेवटचा उपाय करतोय मी देवा. लय भक्तिभावानं खातात तुझा प्रसाद, पुढं केल्याबरोबर खातील आणि भरतील पटापटा. आता त्या बगर दुसरा उपाय नाही माझ्याकडं. काय चाललंय या? काय नाही का? यश मिसळलं ते देवाच्या प्रसादात. हो पाहुणं, कोण तुम्ही मला विचारणार? निघा गुमान. गुमान जाऊ, पर हे हुमान सुटल्यावर जाऊ. हे हुमान सुटणार नाही. अब्रून मरू त्या तरी त्याच्या बगर दुसरा उपाय नाही. तात्या बा, आम्ही ऐकलंय समत. ऐकलंय ना सगळं, पण तरी मी का त्रास देतायत? जा तुम्ही तुमच्या रस्त्यानं. आणि हे बघा, मी जर हे केलं नाही तर माझी लेक उद्या नीट राहणार नाही. लय हाल करतील होते बदमाश. त्या परस माझ्या हातानं मी तिला मारतो. तिच्या बरोबर समद घर मरण. देवाला मी तेच पाहिजे, तेच पाहिजे. हवं हवं, आपली आपली सोन्यासारखी पोरगी त्या सावकाराच्या घशात घालायची होय. मी शाप सांगते, म्या माझ्या पोरीला नाही जाऊ द्यायची. हवं हवं, आपली पोरगी त्या अमीनकडे गेली तर काय होईल तिचं? आई आई बाबा, मी समजा ऐकलंय तुमचं. माझी या प्रसंगातून सुटका नाही. या घराची आबरू मी आणि ती जपणं हे माझं काम आहे. मी आता थांबत नाही, मी जाते. माझ्या माघारी दुःख करत बसू नका. घराची आबरू राहिली म्हणून आनंदी राहा. थांबताय? कोण तुम्ही? वाट सरू, तुझा भाऊ समज मला. मागवा. माग व्हायला नाही आलो आम्ही पार. अहो पर तुम्ही काय कराल? आणि आजवर कोणी काही केलं नाही. तेच करूया. तुम्ही वाटसरू नवीन आहात. तुम्हाला तर सावकाराची करणी ठाऊ नाही. पटव्यातल्या दगडांच्या आडून त्याने किती आयाबाया शिरवळला आणि विजापूरला पाठवलं. माझी बी तीच गत होणार. नाही होणार. सोपं नाही बाबा ते. आणि समजा उद्या तुझ्या नशिबात काळा खडा असला तर? काळा खडा? नाही नाही, या 36 गावातल्या एका बी मुलीनं काळा खडा काढला नाही. प्रत्येक वेळी पांढराच खडा निघालाय. अहो प्रत्येकीच्या नशिबात पांढराच खडा आलाय. कुणाला बी विचारा. हाय हाय, मी पण ऐकून हाय ना. अहो मग कशाला ईशाची परीक्षा घेताय? ईशाची परीक्षा घेत आलोय आम्ही. ताई तू शांत राहा. हवं, जे कोणाला बी जमलं नाही ते तुम्हासनी जमणार आहे. भय हवं,
अहो एवढं सोपं नाही ते. आम्ही सोपं करू. तुझ्या मदतीनं. नाही सोपं होत आणि कधी सोपं झालं नाही. सावकाराच्या बटव्यातून नेहमी पांढराच खडा बाहेर येतो. ठरल्याप्रमाणे बाई ही सावकाराची होते. हे समद पंचांच्या देखत होतं म्हणून बायकांना गप्प बसावं लागतं. मुक्काट्यानं हेसन टोचून घ्यावी लागती. ऐका ताई, माझ्या विश्वास ठेव. मी वाचवतो तुला. कसं वाचवणार? ते माझं कसब. बटवा, माझा देव, माझा भाग्य विधाता, याच्यामुळेच ही सगळी श्री कीर्ती. सुंदर सुंदर मुली अशा हलगत माझ्या हाती आल्या, पण कोणी तक्रार नाही केली. माझ्यापेक्षा आपल्या नशिबालाच दोष देत राहिले. आणि या बटव्याच्या सोबत हे 2 पांढरे खडे. हे असे ह्या बटव्यात टाकणार. खाली पसरलेल्या वाळूतून सर्वांदेखत उचलणार. सांगताना सांगणार काळे आणि पांढरे, पण काळे आणि पांढरेच असणार. आणि नंतर बटव्यात ठेवताना तो काळा दगड बटव्याच्या चोर कप्प्यात ठेवणार आणि पांढरा दगड अगोदर आहेत त्या पांढऱ्या दगडांबरोबर. मग ती सुंदर मुलगी बटव्यामध्ये हात घालेल दगड काढायला. बिचारीच्या नशिबात पांढराच दगड. आणि ती मुलगी माझी होणार. तिचा बाप मात्र नशिबाला दोष देत 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 घरी जाणार. आणि मी मोहराव मोजत बसणार. उद्याचा दिवस कधी एकदा उजाडतोय असं झालंय. सावकार तुम्हीच का? हो. का? नाही, आज दिवसभरात एक मुलगा आणि त्याच्यावर फेंदरलेल्या मिशांचा म्हातारा आला होता. हो. काय झालं? कुठे भेटते? माहित नाही. हा, मगाशी आमच्या माणसाकडनं खबर मिळाली. ते गावातच आहेत. ते पाराचं देऊळ माहितीये तुम्हाला? हा, त्या पाराच्या देवळाजवळ मिळतील तुम्हाला. असं? बर, बघू. जरा द्या तंबाखू. तंबाखू? हा, एवढा वेलबुट्टीचा बाटवा म्हणल्यावर आज तंबाखू कसली भारी असेल. यात तंबाखू ठेवत नाही मी. यात नशीब ठेवतो. सुंदर सुंदर बायकांचं. म्हणजे? ते उद्या कळल. उद्या या सकाळी. तेव्हा कळल तुम्हाला या बटव्याची करामत. करामत आपण करायची रत्नाक का? करामत होईल. म्या सांगितलं तसं जर केलंस तर करामत नक्कीच घडणार. माझ्या विश्वास ठेव. पटत नाही. सावकार खूप बेरकी आहे. ते माझ्या इथे आणत आले. मी आज समधी माहिती काढली. मला भ्या वाटतंय. आजवर तेच होत आले. मुली भीतच आल्या. पण आजवर बटव्यातून काळा दगड कोणीच काढू शकलं नाही. पण उद्या मात्र तू काळाच दगड काढशील. पण कसं जमेल हे सगळं? जमणार. एवढंच नाही तर उद्यापासून ही अघोरी चाल बी बंद होणार. आणि उद्या काळा दगड नाही निघाला तर? आम्ही असू की तिथं. मी तुझ्या केसाला बी धक्का लागू देणार नाही. हो पाहुणं, तुम्हाला अजून मिसरूळ बी फुटली नाही. मनुष्य बाळ नाही, हाती तलवार नाही, कशाच्या जीवावर बोलताय?
अहो आम्ही तुम्हाला तुमची ओळख लपवावी लागेल. माझ्यावर विश्वास ठेवा. मी आई भवानीला साक्षी ठेवून सांगतो, उद्या रत्नाक्का काळाच दगड काढणार त्या बटव्यातून. उद्या शिकार हाताला लागणार एवढं नक्की. अरे लागणार म्हणजे लागणार, आणि आपल्याला शिरवळची शाबासकी मिळणार. मिळणारच. त्या शिवाजी राजांना गिरफ्तार करून हुजुरांच्या पुढे जायचं. जायचं म्हणजे जायचंच. खंडोजी, शेवटी तो दिवस आला. आला आला. आता शिवाजीचं पतन तेच आपलं वतन. कसं बोललात कुलकर्णी? रोग भाई टोक. खंडोजी, मला तर असं चित्र समोर दिसतंय हो. असे तुम्ही उभे आणि मी ते उभा, आणि मध्ये शिवाजी आणि त्याच्या दोन्ही दंडाला बांधलेल्या दोऱ्या आपण धरलेल्या, आणि समोर आमीन हुजूर ते हसर सावळं ध्यान बसलेलं एकदम प्रसन्न. आता हे चित्र जर खरं करायचं असेल तर त्या सावकाराच्या घरासमोर हत्यारबंद हशम घेऊन गपचित याच. उद्या धरायचा म्हणून धरायचाच शिवाजीला. आज आम्ही मोकळ्या हाताने माघारी आलो. एक दिवस हातातून निसटला. ही कवड्यांची माळ, हे भोसले लेणं धारण करण्यासाठी आम्ही फार उत्सुक आहोत. पण एका गरीब मुलीच्या गळ्यास लागलेल्या त्या सावकाराच्या नखाला पाहून आम्ही आमचं ध्येय विसरलो. हे भोसले लेणं, ही कवड्यांची माळ आम्ही विसरलोच. ते नख कसं काढता येईल याचा विचार करत राहिलो. उद्या आमच्या एका बहिणीच्या अब्रूपणाला लागणार आहे, आणि जर ती वाचवायची असेल तर उद्या कदाचित आमची ओळखही जगजाहीर होऊ शकते. हे भोसले लेणं, ही कवड्यांची माळ मिळू शकणार नाही अशी आऊसाहेबांची शर्त आहे. पण त्यांच्या शर्थीपेक्षा आऊसाहेबांचे संस्कार मोठे आहेत. आणि ते टिकवताना ही कवड्यांची माळ मिळू शकणार नाही, पण एका स्त्रीचं कवडीमोल होणारं जगणं आम्ही थांबवू शकतो. हो, जर एका स्त्रीच्या शिलेचं रक्षण होणार असेल तर त्यासाठी आम्ही वाटेल ती किंमत द्यायला तयार आहोत.